घरात घुसून मारण्याची भाषा कोणी केली आहे? राजनाथ सिंगने केली। राजनाथ सिंग हे भाजपचे साधे कार्यकर्ते आहेत, काय देशाचे संरक्षण मंत्री आहेत। घरात घुसून मारू। काल देशाचे गृहमंत्री अमित शाह काय म्हटले? चुन चुन कर मारेंगे। अडवलंय कोणी? चुन चुन कर मारो ना। ज्या पद्धतीनं तुम्ही भाजपच्या विरोधकांना चुन चुन कर मारता आणि खतम करता, तसं तुम्ही पाकिस्तानच्या लोकांना पण चुन चुन कर मारू शकता, आपल्या दुश्मनांना। खरं म्हणजे या सगळ्याला जबाबदारच अमित शाह आहेत, गृहमंत्री। जे हत्याकांड घडलंय काश्मीरमधल्या प्रत्येक हत्याकांडाला गेल्या 10 वर्षातल्या फक्त देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत। तरी सुद्धा त्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदावर का ठेवलं हे रहस्य आहे। का ठेवलंय? 27 जणांचे जे हत्याकांड झालंय त्याला राज्यातले 6 जण आहेत, त्याला जबाबदार अमित शाह। ते काय चुनचुन के मारू करतात? आमचे लोक चुनचुन कर मारले, त्याने तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। मी कालही म्हणालो, मला विरोधी पक्षाचा विषय कीव आहे। त्यांनी सगळ्यात आधी अमित शहांचा राजीनामा मागायला पाहिजे, त्यासाठी आवाज उठवायला पाहिजे आणि नंतर समर्थनाच्या गोष्टी केल्या पाहिजे सरकारला। तुम्ही विरोधी पक्ष तुम्ही पण विरोधात आहात ना? मी मागतोय ना, आम्ही मागतोय ना। मी माझी भूमिका मांडतोय, आमच्या पक्षाची भूमिका मांडतोय, सर्वपक्ष बैठकीत सुद्धा मांडली। आम्ही गांडू नाही, हा देश महत्वाचा आहे। या देशावर जर नुसते बोलघोडे राज्य करणार असते, चुन चुन के मारेंगे, घर में घुसकर मारेंगे, ये करेंगे, आणि तुमचे प्रधानमंत्री 8-8 तास नटनट्यांमध्ये राहतायत, काय की नाही? काय दुःख चेहऱ्यावर? 27 जणांचं दुःख किती मोठं आहे। साधा एक माझी अमुक अमुक जरी मेला तरी 3 दिवस राष्ट्रीय शोक आपण व्यक्त करतो, अर्धा झेंडा अर्धा। परदेशी माजी राष्ट्रपती मेला तरी आपण इथे राष्ट्रीय शोक सरकारी कार्यक्रम रद्द करतो। आपल्याकडे काय आहे? प्रधानमंत्री प्रचार दौऱ्यामध्ये, तिसऱ्या दिवशी मुंबईतल्या बॉलिवूडच्या कार्यक्रमात नटनटन करतो, नंतर गौतम अडाणी बरोबर चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी पवन कल्याण बरोबर हास्यविनोदामध्ये अडकलेले आहे। काय दुखवटा, राष्ट्रीय शोक। सामान्य माणसाच्या जीवाला काय किंमत आहे की नाही? ते सुद्धा अशा प्रकारे हत्याकांड झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची एक तरी लकीर दिसू द्या। कोणाच्याही दिसत नाहीये। ज्या पद्धतीनं पुलवामात हत्याकांड झाल्यावर भाजपच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही, मोदींच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही, त्याच पद्धतीचं माझं म्हणणं आहे की 27 जणांच्या हत्याकांडानंतर भाजपच्या किंवा त्यांच्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर मला दुःखाचा, चिंतेचा लवलेश दिसला नाही। या देशाचं दुर्दैव। जम्मू काश्मीरमध्ये जागोजागी सोल्जर तैनात असतात, मात्र या ठिकाणी एवढे मोठ्या संख्येने लोक होते, तिथे त्याचं उत्तर कोणी देत नाही। तिथे नेमके सैनिक का नव्हते? सुरक्षा रक्षक उत्तर कोणी देत नाही? ती चूक आहे आणि ती चूक अमित शहानी मान्य केली। चूक आहे की ठरवून? कारण जसं पाठीमागे मी बोलतोय ना, मला बोलू द्या ना, त्यांचं पूर्ण होऊ द्या ना। सर्वपक्षीय बैठकीमध्ये अमित शहानी ती चूक मान्य केल्यावरती त्या चुकीची शिक्षा त्यांना मिळायला नको का? मिळायला पाहिजे ना। याला जबाबदार कोण आहे? गेल्या 10 वर्षामध्ये जितके जवान, जितके पोलीस, जितके सामान्य नागरिक मारले, त्या सगळ्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री, आणि ते अजूनही पदावरती बसलेले आहेत, राज्य करतायत, सत्ता भोगतायत। या देशाची अवस्था आहे। विरोधी पक्षाचे पक्षनेते राहुल गांधींनी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे। त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय, लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिलेलं आहे की विशेष अधिवेशन बोलवा। विशेष अधिवेशन बोलवून तोडगा निघेल असं तुम्हाला? सर्वपक्षीय बैठक सुरू होण्याआधी मी ही मागणी केली की तुम्ही सर्वपक्षीय बैठकीत तुम्हाला गरज आहे म्हणून आमचं ऐका, पण जेव्हा पार्लमेंटला आम्ही काश्मीरवरती चर्चा करण्याची मागणी करतो तेव्हा आम्हाला तुम्ही बोलू देत नाही। यासाठी तुम्ही आम्हाला आश्वासन द्या की संसदेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला पूर्ण वेळ याच्यावर चर्चा करता येईल। राहुलजीने तीच मागणी केलेली आहे। मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, उद्याच्या अधिवेशनामध्ये हे सरकार आम्हाला काश्मीरवर चर्चाच करू देणार नाही विरोधी पक्ष।